पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यातून महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आणणारी धक्कादायक घटना समोर आली आहे। 19 वर्षीय तरुणीला रस्त्यातून जबरदस्तीने निर्जन ठिकाणी नेऊन 6 जणांनी सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे। मित्रासोबत फिरण्यासाठी गेलेल्या तरुणीवर हा अत्याचार झाल्याचं समोर आलं आहे। पालघरच्या तलासरी पोलीस ठाणे हद्दीत ही घटना घडली आहे। मित्रासोबत महामार्गावर उभे असताना 2 बाईकवरून आलेल्या 6 जणांनी बंद पडलेल्या डाक बंगल्यातने तरुणीवर लैंगिक अत्याचार केले। तलासरी पोलीस ठाण्यात 6 आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून यापैकी एकाला अटक तर 3 आरोपींना ताब्यात घेतला आहे, तर इतर फरार आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू आहे। पोलीस निरीक्षक तलासरी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये काल दिनांक 1 घटना घडलेली आहे की त्याच्यामध्ये एक 19 वर्षीय मुलगी आहे। ती आपल्या मित्रासोबत उमरगाव गुजरात येथे फिरायला गेली होती आणि ती परत येत असताना आमगाव या ठिकाणी तिची गाडी स्लिप झाल्यानंतर 3 इसम आले एका दुचाकीवर आणि तिला तिच्या मित्राला शिवीगाळी दमदाटी करून त्याला हाकलून लावलं आणि नंतर त्या 3 इसमांनी परत त्याच्या 3 इसमांना बोलवून तिला गाडीवर जबरदस्तीने घेऊन एका बंगल्याच्या कट्ट्यावर आचाड हद्दीमध्ये एक सामूहिक अत्याचार केल्याची खबर पीडिताने दिल्याने तलासरी पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर 233/2026 भादवी 70-1 BNS 70-1 व इतर कलमाप्रमाणे गुन्हा दाखल आहे। सदर गुन्ह्याचा तपास आम्ही स्वतः करत आहोत। सदर गुन्ह्यामध्ये आतापर्यंत 1 आरोपीला अटक केलेली आहे। 3 आरोपी ताब्यात आहेत। तिन्ही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिलेली आहे। त्यांची चौकशी चालू आहे। पीडिताची आरोग्य तपासणी झालेली आहे गुन्ह्याच्या अनुषंगाने आणि तिची तब्येत स्थिर आहे, ती स्टेबल आहे, चांगली आहे। पुढील तपास सखोल चालू आहे।